इराणवर अमेरिका आणि इस्रायलनं केलेल्या हल्ल्यानं जगभरात खळबळ माजली आहे। इराणची राजधानी तेहरानमधील राष्ट्रपती भवन परिसरासह महत्त्वाच्या ठिकाणी इस्रायलनं मिसाईल टाकलेत आणि प्रत्युत्तरादाखल इराणनं सुद्धा इस्रायलवर 400 पेक्षा जास्त क्षेपणास्त्र सोडलेली आहेत। तर यासोबतच दुबई, सौदी अरेबिया, कतार, बहरीन, जॉर्डनसह 7 देशातील अमेरिकेच्या तळावर सुद्धा इराणनं हल्ला चढवला। जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर। इराण आणि अमेरिका इस्रायलमध्ये युद्धाचा भडका। इराणच्या 5 शहरांवर अमेरिका इस्रायलचा हल्ला। इराणचं नौदल बुडवणार, ट्रम्प यांची धमकी। 7 देशांतील अमेरिकेच्या तळांवरही इराणकडून हल्ला। शनिवारी सकाळी इराणची राजधानी तेहरानसह 5 शहरांवर झालेल्या मिसाईल हल्ल्यानं जगाला धडकी भरली। अमेरिका आणि इस्रायलनं इराण विरोधात केलेल्या या संयुक्त कारवाईनं जगात नव्या युद्धाला सुरुवात झाली। इस्रायलनं या मोहिमेला रोअरिंग लायन असं नाव दिलंय। अमेरिका इस्रायलची इराण विरोधात मोठी कारवाई। इराणमधील 5 शहरांवर डागण्यात आले मिसाईल्स। इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंच्या कार्यालयावर हल्ला। हल्ल्यानंतर खामेनेई यांना सुरक्षित जागी हलवले। संरक्षण मंत्रालय, गुप्तहेर मंत्रालय आणि अणुऊर्जा संघटना लक्ष्य। इराणवर झालेल्या हल्ल्यात 5 विद्यार्थ्यांसह अनेक जण मृत्युमुखी। इराण आणि अमेरिकेत अणु कराराच्या चर्चा सुरू असताना हा हल्ला करण्यात आलाय। इराणमधील बॅलिस्टिक मिसाईल्सचा मुद्दा या चर्चेत वादाचा ठरला होता। या मिसाईल्स बाबत कोणतीही चर्चा करण्यासाठी इराण तयार नव्हता। त्यानंतर अमेरिकेनं हल्ल्याचा इशारा दिला होता। इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील मिसाईल्स आणि मिसाईल्स प्रोग्राम उद्ध्वस्त करणार असल्याचं सांगितलंय। इराणच्या जनतेला इस्लामिक शासन संपवण्यासाठी दिलेलं आश्वासन पूर्ण केल्याचा दावाही ट्रम्प यांनी केलाय। तर इराणमधील सध्याचं सरकार हे जगासाठी धोकादायक असून इराणच्या जनतेनं अन्याय करणारं सरकार उलथवून टाकावं असं आवाहन इस्रायलचे प्रमुख नेत्यानाहू यांनी केलंय। The United States military is undertaking a massive and ongoing operation to prevent this very wicked, radical dictatorship from threatening America and our core national security interests. We are going to destroy their missiles and raise their missile industry to the ground. It will be totally, again, obliterated. We're going to annihilate their navy. We're going to ensure that the region's terrorist proxies can no longer destabilize the region or the world. दुसरीकडे इराणनेही याला प्रत्युत्तर दिलंय। इराणनं प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर 400 मिसाईल्स डागण्यात आल्याची माहिती आहे। या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी बंकरमध्ये जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। यासह इराणनं पश्चिम आशियात असलेल्या 7 देशांमधील अमेरिकेच्या तळांवरही हल्ले केलेत। इराणनं इस्रायलवर 400 मिसाईल्स डागली। अमेरिकेच्या 7 तळांवर इराणचा हल्ला। सौदी अरेबिया, इराक, कुवेत आणि दुबईतील तळांवर हल्ला। तुर्की, जॉर्डन आणि ओमानच्या तळांवरही हल्ला। येमेनमधील इराण समर्थक हुती बंडखोरांनीही इस्रायल विरोधात लढ्याची घोषणा केली आहे। समुद्रमार्गे हुती बंडखोर मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे इस्रायलवर हल्ला करण्याची शक्यता आहे। हल्ल्यानंतर इराणमधील इंटरनेट सेवा ठप्प झाली आहे। जगातील सर्व देशांनी हल्ल्याची निंदा करावी असं आवाहन इराणच्या वतीनं करण्यात आलंय। इराणकडे एक सगळ्यात महत्त्वाचा ऑप्शन म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी ब्लॉक करणं आणि जर असं झालं तर जगाच्या तेल व्यवस्थेवर मोठा परिणाम होणार आहे। म्हणून युरोपियन युनियन असेल, भारत असेल, चायना असेल, रशिया असेल यांनी कुठेतरी पुढाकार घेऊन या संघर्षाला निवळण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे। आणि जर असं त्या ठिकाणी झालं नाही तर इराण विरुद्ध अमेरिका, इराण विरुद्ध इस्रायल हा संघर्ष आणखीन चिघळत जाईल आणि यामध्ये फक्त या 2 देशांचं नुकसान नाही तर अरब राष्ट्रांचं आणि पर्यायानं भारताच्या अर्थव्यवस्थेचं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे। ज्या देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ले झाले आहेत त्यातील काही देशांनी इराण विरोधात पावलं उचलण्याचा इशारा दिलाय। युक्रेन आणि ऑस्ट्रेलियानं इराण विरोधातल्या कारवाईचं समर्थन करत इराणचं सरकार बदलण्याची मागणी केली आहे।
सुरक्षेच्या कारणामुळे पश्चिम आशियातील अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांनी सावधगिरी बाळगावी असं आवाहन केंद्र सरकारच्या वतीनं करण्यात आलंय. कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या तर या युद्धाचे दीर्घकालीन परिणाम आशिया खंडावरच होण्याची शक्यता आहे. अमेरिका इस्रायलनं एकत्र केलेल्या या कारवाईत इराणचा पाडाव होणार की इतर मुस्लिम राष्ट्र आणि चीन, रशिया इराणच्या बाजूने उभी राहणार हे येत्या काळात पाहावं लागणार आहे. इराणवर झालेल्या हल्ल्यामुळे आता संपूर्ण जगावर तिसऱ्या महायुद्धाचं सावट वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.